तसं विषाचं आहे. साप आपल्याला चावला तर त्या आपल्यासाठी विष आहे. मोराला चावलं त्याला काय, त्याच्यासाठी ते विष नाही. मांजराला चावला, मुसाला चावला काय, त्याच्यासाठी ते विष नाही. त्यासाठी काय प्रोटीन गेलं ठीक आहे. म्हणजे जी गोष्ट ना आपण एका झटक्यात मरतो, एका मिनिटात मरतो, ती गोष्ट त्यांना काहीच नाही होत. किती पण द्रव्यांतर होत आहे ध्वनी बदलला. तसं रसाचं पण आहे. रस म्हणजे सगळ्यांचं तसं आहे. मिरची आपल्याला तिखट आहे, कोकाला ती गोड पण लागत असेल त्याच्या दृष्टीने. तो कसा खातो मिरची चपचप 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 करत. आपण लिंबू पिऊ शकतो, ते उंटाला लिंबू नाही आवडत. म्हणजे रस आपल्यासाठी यायचे 6, त्याच्यात सगळं वेगळं आहे व्हिडिओ. आपल्या कुठला तरी प्राणी दिसला, आपले उपचार त्याच्यावर करण्यात तसं काय, त्याचं काही राम नाही. हे होईल पण काही राम नाही त्याच्यात. त्याचं तेच शास्त्र शिकलं पाहिजे त्याला कुठलं योग्य. म्हणजे अश्वायुर्वेद, कुठलं आयुर्वेद, हे सगळं आहे ना. आणि मग हे जे आहे ना विंचवाचं विष, मोराला ज्यावेळी तुरा येतो असा, ते दंतोद्भोजन्य व्याधींमध्ये सांगितले की बाळाला ज्यावेळी दात येतात ते त्याला एवढं दुखतं. म्हणजे सगळे आजार त्या दात येण्यामुळेच त्या बाळाला होतात असं सांगितलं. तर त्याला एवढं दुखतं की मांजराला जसं पाठ तुटल्यावर दुखतं, म्हणजे पृष्ठभ्रंश नावाचा एक आजार आहे मांजराला. तो आजार झाल्यावर जसं मांजराला दुखतं आणि मोराला तुरा आल्यावर जसं दुखतं तसं त्या मुलाला दुखतं. म्हणजे एवढं वेदना असतात असं. तर ते दिलेलं आहे की मोर अशा ज्यावेळी वेदना त्याला होतात ते तो विंचू खातो. विंचू खातो सगळं. त्यावेळी ते विष कदाचित त्याचं काहीतरी पेन मॉड्युलेटर ऍक्शन काम करत असेल काहीतरी. हे असं तेच विष पण खाल्ल्यावर असं.